आजपर्यंत तुम्ही भरपूर प्रकारचे चाट खाल्ले असतील, पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास उपवासाचा चाट। त्यासाठी आपल्याला लागणार आहे चिंचेची चटणी। यासाठी मी इथं 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून गूळ वितळायला ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी चिंचेचा कोळ घातला आहे आणि याला व्यवस्थित उकळू दिलेला आहे। त्याचमध्ये मी पाव वाटी साखर घातलेली आहे आणि हे व्यवस्थित उकळलं की त्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर आणि थोडीशी भाजलेले जिरेची पावडर याच्यामध्ये घालून ही आपली चिंचेची चटणी तयार केलेली आहे। इथे मी 2 रताळे घेतलेले आहेत आणि त्याला मी उकडून घेतलेला आहे कुकरमध्ये 1 शिट्टी करून। आता मी याचे कॉर्नर्स काढून घेणार आहे आणि याला व्यवस्थित याची साल काढून घेणार आहे। अशा प्रकारे तुम्ही हाताने सुद्धा काढू शकता, सुरीने किंवा साल काढणीने सुद्धा याची साल आपण काढू शकतो। पूर्णपणे साल काढून झाल्यानंतर मी अशा प्रकारे याचे काप करून घेणार आहे। याचे काप मी थोडेसे मोठेच करणार आहे का हे पुढे व्हिडिओमध्ये कळेलच। महत्त्वाचं म्हणजे या रताळ्यांना आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे। हे 80% शिजलेले रताळे आहेत आणि त्याचे अशा प्रकारे मोठे काप केलेत। आता एका कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि जिरे टाकून या फोडणीमध्ये हे रताळे मी परतून घेणार आहे। आता हे परतताना हे आपल्याकडून मॅश होऊ नयेत म्हणून आपण ह्याचे काप मोठे ठेवलेत आणि शिजवताना 80% शिजवले। आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित टॉस करून घेतलेलं आहे। इथे या ठिकाणी आपण मिठासोबत लाल तिखट सुद्धा घालू शकतो। आता आपण बनवूयात हिरवी चटणी। यासाठी मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवी मिरची, आलं, शेंगदाणे घालून याला आपण बारीक करून घेणार आहोत। आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून याला पुन्हा मी बारीक पेस्ट करून घेणार आहे। ही आपली हिरवी चटणी तयार आहे। आता आपण बनवून घेतलेली हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी आपण बाजूला काढून घेतलेलं आहे। आता करूयात आपल्या चाटची प्लेटिंग। यासाठी मी प्लेटमध्ये आपण बनवून ठेवलेले रताळ्याचे काप घातलेले आहेत आणि याच्यावरती मी आता मिरची पावडर घातलेली आहे। ही मिरची पावडर आपण चवीनुसार कमी जास्ती करू शकतो। जर फोडणीत आपण मिरची पावडर टाकली असेल तर आता आपण स्किप करायची। आता याच्यामध्ये मी दही घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। दह्यामध्ये मी साखर किंवा मीठ काही घातलेलं नाही आहे। आता हे दही मी चांगलं स्प्रेड करून घेणार आहे आणि त्याच्यावरती आपल्या आवडीनुसार चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी स्प्रिंकल करून घ्यायची आहे। हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। आता याच्यावर मी थोडेसे भाजलेले शेंगदाणे टाकणार आहे आणि आहाहाहा, आपला हा मस्त असा चाट रेडी आहे। याच्यावरती अजून तुम्हाला हवं असेल तर उपवासाचा चिवडा किंवा बटाट्याची शेव टाका आणि मस्त असा हा उपवासाचा चाट एन्जॉय करा। चला तर मग तुम्हीही करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला ते। बाय बाय।